नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी. युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि मी सध्या नांदेड शहरातल्या प्रभाग क्रमांक 1मध्ये आहे. नांदेड शहरामध्ये काँग्रेस आणि वंचितची युती आहे. खरं तर 61-20चा फॉर्म्युला आहे आणि प्रभाग क्रमांक 1मध्ये काँग्रेसचे उमेदवार हे प्रचारासाठी निघालेले आहेत. ताई, प्रभाग क्रमांक 1मध्ये काँग्रेस पक्षाकडून वंचितकडून निवडणूक लढवत आहे तुम्ही युतीमध्ये. काय विकासाचे मुद्दे जनतेसमोर जाण्यासाठी तुमच्याकडे? खूप विकासाचे मुद्दे आहेत. आम्ही आता फिरत आहोत ना प्रचार करण्यासाठी, तर बरेच ठिकाणी रोड झालेले नाहीत, लाईटचे पोल वगैरे नाहीत, अनेक समस्या सांगत आहेत म्हणजे नागरिक खूप काही. तर पाणी नळाला नाही आलं की महिलांचा घरातला कार्यक्रमाचा सगळा खोळंबा होतो. आणि किती दिवसाला पाणी येतं तुमच्या प्रभागामध्ये? 3 ते 4 दिवसाला पाणी येते आमच्या प्रभागामध्ये. काय समस्या आहेत, महिलांच्या समस्या काय? कचऱ्याचे अनेक प्रॉब्लेम आहेत. कचऱ्याची घंटागाडी वगैरे येत नाही, नाल्या नाहीत, म्हणजे ड्रेनेजचे पण बरेच काम राहिलेले आहेत, पुष्कळ काम राहिलेले आहेत आणि खूप वैतागलेले आहेत लोक पण काम झाले नसल्यामुळे. बरं, तुमचं विजन काय असणार आहे विकासाचं प्रभाग क्रमांक 1च्या? आम्हाला जर जनतेने निवडून दिलं तर आम्ही सर्वात पहिलं त्यांचे जे अडचणी आहेत ते दूर करू, हेच आमचं विजन असणार आहे. काय समस्या समोर येतात प्रचारामध्ये फिरताना? बऱ्याचशा अपार्टमेंटमध्ये मुलांना प्लेग्राऊंड नाही आहे अशी पॅरेंट्सची कंप्लेन आहे आणि स्ट्रीट लाईट्स नाही आहेत. ताई म्हटलं तसं रोड्स पण नाही आहेत. बाकीचं आम्ही बघतोय, अजून चालू आहे आमचा प्रचार. खरं तर महिलांच्या समस्या काय आहेत? खरं तर तुम्ही आता महिला उमेदवार आहेत त्या प्रभागामध्ये. काय समोर येतात समस्या? पाण्याच्या, नळाच्या, CCTV प्रभागात आहेत का? पथदिवे आहेत का? कारण महिलांचा रात्री आता भावसार चौक वगैरे बाजारपेठ जवळ असल्यामुळं सुरक्षेचा प्रश्न आहे. कुठे कुठे आहेत, सगळ्या जागी नाही आहेत. तर आम्ही निवडून आल्याने ते आम्ही इन्क्लूड करणार होतो की आम्ही त्याच्यावर काहीतरी काम करू. हां, स्पेशली वुमेन्ससाठी की लाईक ते सिक्युरिटी साठी. स्वच्छतागृहाची वगैरे काही आहे ना. आत्ताच आम्हाला हल्ली आजच आम्ही करत होतो, तर तेव्हा म्हणत होते की लाईक वर्किंग वुमेन्स दे जस्ट गेट संडे फॉर वर्क आणि कचरा गाडी येत नाही कारण रस्ते नाही आहेत म्हणून. तर ते एक आहे प्रॉब्लेम. काय विजन असणार आहे तुमचं जर तुम्हाला निवडून दिलं जनतेने इथल्या? स्पेशली तर आम्ही आता बघू, रस्ते जिथे नाही आहेत रस्ते करू आणि CCTV कॅमेरा फॉर वुमेन सिक्युरिटी आणि कचरा गाडीचा याचं आम्ही नियोजन करू. बरं, आजची काय समस्या आहे जनतेच्या? विकासाचे मुद्दे काय आहेत? आता आजीचे प्रतिनिधी म्हणून तुम्हीच बोला. विकासाचे मुद्दे रोड, नाली, ड्रेनेज, लाईट, CCTV कॅमेरा नाही आहेत आपल्या वॉर्डमध्ये. आम्ही ते ॲड करायचा विचार करू. बरं, पथदिव्यांचे काय प्रश्न आहेत? पथदिवे आहेत पण त्यांच्यावर लाईट नाही आहे, शॉर्ट झालेले आहेत. या प्रभाग क्रमांक 1मध्ये खरं तर विजेची समस्या आहे. 2-2 दिवसाला डिपो उडतात तुमचे समोर. हर गुरुवारी डिपो उडतात आमच्या इथले. हो, हर गुरुवारी लोड शेडिंग असते. हो, हर गुरुवारी रोड लागते, लाईट नसते आहे. मग डिपोचं काम लगेच करायला पाठवतात म्हणे माणसं? लगेच नाही येत. सकाळी सांगितलं तर रात्री लाईट येतं. हो हो, नाही, आमदार साहेबाचे बंधू धावून येतात ना लगेच? नाही येत. हल्ली येत नाही आहेत असं कालच आम्हाला एक यांनी सांगितलं की पूर्वी ते यायचे पण आता थोडं इग्नोरन्स झालंय. कशामुळे इग्नोर? आता ते त्यांनाच माहीत, आम्ही काय म्हणणार त्यांना. ते म्हणतात आमचे कामं आहेत प्रभाग क्रमांकामध्ये, या उत्तर विधानसभेमध्ये आमचे कामं बोलत असेल पण आम्हाला लोक जे सांगतात आम्ही ते सांगतोय तुम्हाला. हां, आम्हाला जे कळते तेच आम्ही सांगू इच्छितो. कसं बघता प्रतिस्पर्धी जे आहेत तुमचे उमेदवार, त्यांच्याकडे कसं बघता? प्रतिस्पर्धी काय म्हणजे लोकांना जे काम करतात त्यांच्या समस्या दूर करणारे लोक हवे आहेत. आता ते सांगत आहेत की आम्ही समस्या सोडवू. पण आम्हाला संधी देतील लोक आम्हाला, अशी याची गॅरंटी आहे. आता कसं बघता? खरं तर भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षाचे उमेदवार, मातब्बर पक्षाचे उमेदवार उभे आहेत त्या ठिकाणी. बघू, आपण आपलं काम करू, ते त्यांचं काम करतील. बाकी जनतेची इच्छा, ज्यांना त्यांना वोट द्यायचं ते देतीलच. काय विकास झालाय, कसं बघता प्रतिस्पर्ध्याकडे? विकास काहीच नाही आहे सध्या. तर आम्ही आलं तर विकास करू. रोड नाही आहेत, काही जागांवर लाईट नाही आहेत, CCTV आजपर्यंत नाही आहे. तर आम्ही त्याच्यावर हे करू, आम्ही ते मुद्दे लक्षात घेऊन काम करू. कसं बघता प्रतिस्पर्धी? बघ, आता हे प्रतिस्पर्धी जास्त आम्ही जनतेकडे बघत, जनता जे निर्णय दिला आम्हाला ते मान्य आहे. आणि काय मुद्दे आहेत जनतेचे? रोड नाही, नाल्या नाहीत, कुठलंच काही नाही.
जिथं 30-30 फुटाचे रोड तिथं 15-15 फुटाचे रोड झालेत. नाल्यात तशाच आहेत. कुठं कचरा उचलायला कोणी 8-8 दिवस कचऱ्याची गाडी येत नाही. बाकी काय. मग आमदार बालाजी कल्याणकर म्हणतायत की खूप कामं केलेत, मी माझं काम बोलतोय, जनतेने मला 2 टाईम निवडून दिले. लोक विचार करतील ना आता. लोक आता विचार करून ठरवतील काम किती केले काय नाही. मतदान रूपी लोक दाखवणारच आहेत आता. 3,500 कोटीचे काही 27 कोटी ते 16 तारखेला दिसून येईल त्यांना की किती कामं केलीत आणि किती बाकी आहेत. मग पहिल्या टर्ममध्ये कामं केली त्यावेळेसच दाखवायला पाहिजे होतं. आता तर निवडून आले सेकंड टाइम. आता आलीत, आता नशिबान आलीत, काय करतात त्याला. हे पारडं जड केलं ना, नशीब कसं म्हणताय? नशिबानच आता म्हणावं लागेल ना. नशिबान आलीत, आता ते 16 तारखेला कळत. नाही, नशीब कसं म्हणता येईल? पारडं जड केलं लोकांनी त्यांचं. लोकशाही तुम्हाला माहिती आहे लोकशाही कसं झालं, लोकशाही कोणीकडे गेली त्याच्यामुळं झालं. अच्छा, बरोबर. कोणीकडे गेली लोकशाही? तर गेली, आता काय लोकशाही राहिली कुठं? जायचं कुठं प्रश्न येते. विजयाची खात्री आहे तुम्हाला? 100%. नक्कीच आपण पाहू शकतो. प्रतिस्पर्ध्याकडे कसं बघता? प्रतिस्पर्ध्याकडे काय बघावं, प्रतिस्पर्ध्याकडे आम्ही बघतच नाही. आम्ही आमच्याकडे बघतो आणि आम्ही या सामान्य जनतेकडे बघतो. प्रतिस्पर्ध्याकडे कशाला बघावं आम्ही आमच्या मायबाप जनतेकडे बघू. बरं, काय कामं झाले ते या ठिकाणी? कामं तर तिकडे आता तुम्ही बघू शकता, ड्रेनेज लाईनचे काहीच कामं नाही झालीत. कामं झालेत म्हणताच येत नाही. भाजपानं शिवसेनेचे उमेदवार पळवले का? 100% ते प्लॅनिंग होती. हे डमी उमेदवार होते, बरं ते होणारच ना. बरं, आणि त्यांनी पुरस्कृत केले मग नंतर अपक्ष केले, ते त्यांचा खेळ आहे. भडकले होते तुमचे. काय भडकणार हो? हा आता काय भडकायचं काय राहिले? ते खमंग हात भडकण्यात. हां, काय समस्या समोर काय येतात जनतेच्या? समस्या येत आहे सर, ड्रेनेज लाईन, घंटागाडी आणि पथदिवे, हे समस्या येत आहेत मूळ. बरं, ते ठाकरे गटाचे जे नेते आहेत ते म्हणत आहेत की फुलटू विकास झालाय तुमच्या प्रभाग क्रमांक 1चा. फुलटू विकास झाला. कोण ठाकरे गटाचे नेते सांगा ना? ते सुनील पाटील काहीतरी नाव, सुनील कदम आज हे म्हणत आहेत प्रभाग क्रमांक 1 मध्ये ठाकरे गटाचे त्यांचे दाजी आहेत, त्यांनी त्यांच्या दाजीला विचारावं. सुनील दाजी आमचे आहेत आणि त्यांच्या दाजीचे दाजी आमदार आहेत, त्यांना विचारावं ना त्यांच्या दाजीला. फुलटू धमाल. काहीच विकास झाला नाही, विकास कागदपत्री झालाय. आणि बघा, एक समस्या विशेष महत्त्वाची आहे की जे तुमचं आता हे तरोडा नाक्याच्या अलीकडचा पॉईंट आहे ते कॅनल रोडचा, त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या मोठी आहे. त्या ठिकाणी उड्डाणपुलाची व्यवस्था पाहिजे. खरं म्हणजे रात्रीच्या वेळेस खूप मोठी ट्रॅफिक होते, बाजार बुधवारी असल्यावर तिथे खूप मोठ्या प्रमाणात ट्रॉफिक होत आहे. पण हा मुद्दा गेली 3-4 वर्ष झाला हा मुद्दा मांडला होता, पण त्याचं अधोरी काम झालं नाही. आणखी 3,500 कोटीचे कामं झाले, तर ते एक मोठं काम आहे. ते उड्डाणपूल टाकलं असतं तिथं. 3,500 कोटीचे कामं झाले, ते कागदपत्री झाले, ते तुम्हाला माहीत आहे. बरं, प्रभागाचा तुम्ही काय विकास करणार निवडून आलात तर? प्रभागाचा विकास आम्ही काया पलट करणार आहोत. प्रभाग क्रमांक 1चा ड्रेनेज लाईन असतील, रस्ते असतील. एकदा रस्ता केला तर डबल ते करावं लागायला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. त्याला काय मतलब आहे? 100% आम्ही काम विकासाचं करणार. पाऊस होईल का? पाऊस तर तुम्हाला माहीत आहे कशासाठी किती रुपये दिले आणि कशासाठी काय दिले ते. पाऊस तर अजून त्याचा 100% होणार. पावसाला वेळ पाऊस आहे. पडायला सुरुवात झाली हो. एक कार्यकर्त्याला ऑफर येत आहेत. 15-20 लाखाची ऑफर आली ती मला. तुम्हाला हो, कोणा दिली होती ऑफर आता तुम्हाला माहित आहे, पाऊस पडणार दिली ती. आमचे सर्व असतील, आमचे निष्ठावान गावातील सर्वांना ऑफर आली ती. आता आमचे सहकारी असतील दिगंबर कल्याणकर, ते विभाग प्रमुख होते इथले. आम्ही सर्व गावकऱ्यांनी त्या ऑफरवर लात मारली. बरोबर. तुमचे ते हवामान अभ्यासक सांगणार आहेत का की कोणत्या तारखेदरम्यान पाऊस होणार आहे? पाऊस बरोबर पाऊस चालू आहे सध्याच्याला, तुरळक पाऊस चालू आहे. मुसळधार गारा कधी पडेल? गारा कधी पडेल? गारा झड नंतर 12 तारखेपासून चालू होईल. आणि तुम्ही काय पडणार? आम्ही विकासाचा पाऊस पाडू. 100% आम्ही विकासाचा पाऊस पाडू. आणि ती मायबाप जनता आम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच आपण पाहू शकतो की प्रभाग क्रमांक 1 मध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रचारार्थ फिरत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस आणि वंचितची नांदेडमध्ये खरं तर युती आहे. येणाऱ्या काळामध्ये नांदेडची जनता या ठिकाणी काँग्रेस वंचितचा महापौर होईल का? 100% काँग्रेस आणि वंचित पक्षाचाच महापौर येथे होईल. दाजी म्हणतात शिवसेनेचाच होईल. दाजीला विचारा आधी, दाजीचं येतंय काय? आता याचा काही विचार करू नका बरं. याचा गलत अर्थ राहू नका. ते आमचे काकात आहेत, नाही तर झोपून देसाल तुम्ही.
आम्ही फक्त माध्यम आहेत, आम्ही झोपून देत नाहीत. आमचं काम आहे जनतेपर्यंत तुमचे मुद्दे पोहोचवणं आणि आमचा याच्यामध्ये काही रोल नाही. आम्ही फक्त माध्यम आहेत. तुमचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म म्हणून उपलब्ध. यस आता ते जनता दाखवून देणार आहे येत्या 16 तारखेला. 15 तारखेला मतदान होईल. मतदानाच्या रूपानं मायबाप जनता दाखवून देईल. या गोरगरिबाच्या जनसामान्य उमेदवाराला जनता 100% न्याय देणार. नक्कीच आपण पाहू शकतो की प्रभाग क्रमांक 1मध्ये काँग्रेसचे उमेदवार फिरत आहेत. काँग्रेस वंचितची नांदेडमध्ये युती आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 16 तारखेला निकाल देखील असणार आहे आणि 15 तारखेला नांदेड महानगरपालिकेसाठी मतदान होणार आहे आणि 16 तारखेला काय निकाल हाती येतो हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, नांदेड. उमेदवार आहे.